ते घ्या वाटलं तर ते घेतील. पाहतोय की आजच्या बैठकीमध्ये आढावा जो आहे तो बीड जिल्ह्याच्या दृष्टीने जो आहे तो घेतला जाणार आणि त्या दृष्टीने चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये केली जाईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. आणि आपण पाहतोय की पक्ष कार्यालयामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते सकाळी दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले होते. मात्र आजच्या खरं तर बैठकीमध्ये पक्षाच्या दृष्टीने नक्की काय निर्णय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार. तर अजित पवार सध्या राष्ट्रवादी भवनात आहेत. धनंजय मुंडेंचे इतर महत्त्वाचे नेते या ठिकाणी होते. मोठ्या संख्येने पदाधिकारी सुद्धा अजित पवारांसमोर आपापल्या तालुक्यांमधील विकास कामांसंदर्भातले काही प्रस्ताव घेऊन त्यांच्या समोर ठेवण्यासाठी आलेले होते. ही दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादी भवनातली. तर धनंजय मुंडे यांच्यासह आज महत्त्वाचे सगळेच नेते डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. ही बैठक वादळी ठरणार का याकडे लक्ष असेल. काही नाही आपलं माझ्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते आहेत. आतमध्ये काय चर्चा झाली? सोयाबीन खरेदीला 1 महिन्याची वाढ द्यावी आणि जे सरपंच हे ते आहेत त्यांना 6 महिने मुदत वाढ द्यावी जात पडताळणीला, एवढीच चर्चा झाली. आणि आतमध्ये आंटी चेंबर मध्ये बसताना दादा आपल्याला पाहायला मिळतात. काय आंटी चेंबर मध्ये काय झालं? आजच्या पक्षाच्या आपण पाहतोय आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठल मूर्ती असेल इतर काही वस्तू देत सन्मान केला जातोय अजित पवारांचा. हे दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी भवनाचा हा संपूर्ण आपण परिसरातली दृश्य पाहतोय. एक एक करत पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांची भेट घेत आहेत. आपल्या तालुक्यासंदर्भात असेल, आपल्या गावासंदर्भात असेल, विकास कामांबद्दलची माहिती देत आहेत, प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवत आहेत.